या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही देशाच्या विकासाचा मापदंड काही असेल तर त्या देशाचा जीडीपी आहे। आणि जीडीपी मध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिला आहे की आपल्या देशाच्या जीडीपी ग्रोथ मध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रिब्यूशन, इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रिब्यूशन 22 ते 24% आहे। सर्व्हिस सेक्टर जे आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत जे सर्व्हिस सेक्टरच्या हेडखाली येतात, त्याचं कॉन्ट्रिब्यूशन 52 ते 54% आहे। आणि शेतीचं जे कॉन्ट्रिब्यूशन आहे ते केवळ 12% आहे। आपल्या देशामध्ये महात्मा गांधींनी ज्यावेळी स्वाधीनतेचं आंदोलन केलं होतं त्यावेळी देशातली 80 ते 85% जनता गावामध्ये राहत होती, पण हळूहळू 30% लोक गावं सोडून निघून गेले। मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, पुणे या मोठमोठ्या शहरामध्ये तिथल्या झोपडपट्ट्यामध्ये जे लोक गेलीत, हे जे मायग्रेशन आहे, हे जे स्थलांतर आहे, याचं कारण गावामध्ये जायला नीट रस्ते नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, गावामध्ये शेतमालाला नीट भाव नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही। आणि म्हणून मजबुरीतून गावातले तरुण मोठ्या प्रमाणावर शहराकडे गेले। पण ही परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलू शकते। आणि ही बदलवण्याची ताकद आहे, याकरता काय केलं पाहिजे या दृष्टीने शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्याचा विचार केला पाहिजे। आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या लॉबी आहेत, पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे, शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे। मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते, ते द्रष्टे नेते होते। त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे, साखरेचे भाव ब्राझील ठरवतं। तुम्ही ब्राझीलमध्ये गेलो 3दा, तिथे काय आहे, तिथे एका वेळी 3000-4000 एकर ऊस आहे। एकाचं शेत म्हणजे 2000-3000 एकराचं आहे आणि सगळं मशीनमधून फवारणी होते, ऊसाची कापणी मशीनमधून होते। आणि ब्राझीलमध्ये ऊसापासून साखर तयार होते, त्याचं उत्पादन मूल्य 22 ते 24 रुपये किलो आहे। आणि आपल्या देशामध्ये आपण जे भाव देतो त्याच्यामधून साखरेचं उत्पादन मूल्य हे मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी 32 रुपये किलो होतं आणि आता व्याज धरलं तर आज परिस्थिती अशी की ते वाढलेलं आहे। पण साखरेचे भाव नियंत्रित आहे आणि याचं कारण साखर व्यवसाय जो आहे, हा साखर जरी गोड असली तरी व्यवसाय करणाऱ्याला मात्र डायबिटीज झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे आता अभिमन्यूजी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डायबिटीज व्हायला नको। आम्ही अनुभवी आहोत। तुमच्याकरता काही गोष्टी चांगल्या आहे की तुम्ही मराठवाड्यात आहात, मी विदर्भात आहे आणि तुमच्यासारखी दुर्बुद्धी मलाही पण झाली आणि मी विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आणि मी आता 4 साखर कारखाने चालवतो आणि सतत गेल्या 15 वर्षापासून 40 कोटी रुपये कमीत कमी वर्षाचा घाटा करतो, 40 कोटी रुपये। आणि हे तुम्हाला भाव वाढवण्याचं जे आहे, तुम्हाला निवडणूक लढवायची आहे मला माहिती आहे, पण शेतकऱ्यांनी समजून घ्या की हा किल्लारीचा साखर कारखाना ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे।
हिला एकाच दिवशी कापलं तुम्ही आणि अभिमन्यूजींना लंब केलं तर कारखाना चालला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे भावाकरता किती नेत्यांनी उचकावलं तरी तुम्ही त्यांच्या उचकवण्यामध्ये येऊ नका. मिळाला पाहिजे भाव. आणि म्हणून या ठिकाणी आव्हान आहे की या कारखान्यामधून हे बाबासाहेब पाटील नशीबवान आहेत. यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कर्ज फिटलं आहे सगळं. म्हणजे 100 किलोचा पैलवान आणि 40 किलोचा पैलवान फरक आहे की नाही. विदर्भातला पैलवान 45 किलोचा आहे, मराठवाड्यातला 55 किलोचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला 75 किलोचा 80 किलोचा आहे. आता तुम्ही सगळे पैलवान जर एकाच वस्त्र्याने सगळ्या म्हशी भादरल्या तर कसं होईल. त्याच्यामुळे इथे एखादा आपला विदर्भ मराठवाड्यात एखादा हिंद केसरी आहे ठोंबरे साहेबासारखा, परंतु नशीबवान आहे. बाकी आम्ही सगळे म्हणजे मी नेहमी वर्णन करतो की मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा उसामध्ये. आणि जे 100% 100 पैकी 25 पेक्षा कमी गुण घेतलेल्यांची शाळा म्हणजे विदर्भ. त्यामुळे ही तुलना नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आणि तुम्ही कर्तृत्वान आहात. आणि मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इनटू द प्रॉब्लेम्स. तुम्ही समस्यांचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं आव्हान स्वीकारून केलं. मी एकेकाळी केलो. मी टिकलो नाही कारण बाय प्रॉडक्टमुळे टिकलो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये साखर देशामध्ये 365 लाख टन होते. आणि या साखरेमध्ये आपण जगातला दुसरा मोठा देश आहोत. ऊस लागवडीचं क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर आहे आणि सुमारे 4,00,000 लाख टन ऊसाचं वार्षिक उत्पादन आहे. आणि आपल्याकडे 530 साखर कारखाने आहे आणि आपल्या देशाचं उत्पादन 330 ते 360 लाख टन आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या कारखानदारांनी 2.5 कोटी लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे देशात. 2.5 कोटी म्हणजे जे लाभार्थी कुटुंब आहे जे ऊस लावतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एका कारखान्यातून 25,000 लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे 2.5 कोटी लोकांचं भविष्य या साखर कारखान्यावर अवलंबून आहे. मला एक दिवस प्रधानमंत्र्यांना मी जेव्हा सांगत होतो ते म्हणाले तुम्ही असं कसं सांगता, काय सगळं बजेट का आता साखर कारखाना करता द्यायचं आहे का. मी त्यांना सांगितलं की 188 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याचं भविष्य ठरवण्याचा अधिकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. आणि जर साखर कारखानदारांनी जर ऊस उत्पादकाचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर त्याची नाराजी शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यातलं मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची इकॉनॉमी साखर कारखानदारावर अवलंबून आहे. कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा जास्त साखर तयार होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही कारखानदारी भविष्यात प्रॉफिटमध्ये आली पाहिजे. आणि यामध्ये हे करत असताना FRP जी आहे साखरेची ती आता आहे तिथेच आहे किंमत मिनिमम, पण ऊसाची मात्र वाढत जाते. पाशा पटेल साहेब आंदोलन करतात. झालंच पाहिजे आंदोलन, पण आंदोलन केल्यानंतर किती जरी फिरलं तर ऊसातून रस्ता निघाला पाहिजे. त्यामुळे साखर कारखानदारी हा ज्यांचं कर्ज फिटलं त्यांच्याकरता थोडा फायद्याचा विषय आहे, पण ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्याकरता अतिशय कठीण असा धंदा आहे. आणि म्हणून हे जे काही आपण स्वीकारलं आहे अभिमन्यूजी, हे खूप मोठं आव्हान आहे. पण यात तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छा देण्याकरता मी आलो आहे.
कारण जेवढ्या समस्या मोठ्या असतात तेवढी नेतृत्वाची परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला या भागातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे निळकंठेश्वरांचा आशीर्वाद आहे आणि हा यशस्वी प्रयोग झालाच पाहिजे आणि तुम्ही आज उत्साहात आहात पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर तुमची आमदारकी लंबी झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा घाटा होईल आणि शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तेव्हा लोक प्रचार करतील की अभिमन्यू पवारांनी कारखाना खाल्ला म्हणजे इकडे तुमचे घाट्यात जाल अडचणीत येतील आणि वरतून प्रचार असा होईल म्हणून तुम्ही आता याच्यात बोट घातलंच आहे आता किती आग झाली तरी छान वाटतं हेच म्हणत जा पण यशस्वी व्हा आणि यशस्वी होण्याकरता मी काही गोष्टीच्या टिप्स आमच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो ठोंबरे साहेब माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत तज्ज्ञ आहेत पहिली गोष्ट आपल्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला टाईट करा आणि त्यांना सांगा जसं लातूर पॅटर्न आहे शिक्षणातला तसा प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती ऊसाचं उत्पादन झालं पाहिजे हे पहिली गोष्ट उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला आता ड्रोननी स्प्रेइंग सुरू आहे आपण 1 एकर ऊसाकरता 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत वापरतो ऊस 1 फुटाचा होईस्तोवर आपण हे खताची बॅग जी आहे मिश्र खताची तो वापरायचा आणि नंतर मग ड्रोननी स्प्रेइंग करायचं नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत माझ्याकडे एकरी 88 टन ऊस झाला आहे मी ड्रोननी स्प्रेइंग करतो आणि या कारखान्यामध्ये एक मोठं वरदान आहे की प्रेस मड आणि स्पेंट वॉशपासून जे खत तयार होतं हे खूपच सुंदर आहे मी त्याच्यामध्ये इंडियन ऑइलनी एक कल्चर तयार केलेलं आहे आणि ते कल्चर टाकल्यामुळे मला एवढा विश्वास आहे की माझ्याकडे एका एकरमध्ये 15 क्विंटल तुरी झाला ऑर्गॅनिक 1 किलोचा कांदा झाला आणि त्यामुळे हे खत जे आहे हे उत्पन्नाकरता उपयोगाचं आहे आता राहिला प्रश्न असा की विजेत तुम्ही जाऊ नका मी जास्त बोलत नाही कारण मला बोलण्यात अडचण आहे वीज तयार केल्यावर पैसे भेटले पाहिजे त्याची शुअरिटी नाही रेटही कमी आहे तुम्ही जरी सरकारमध्ये असले तरी पैसे मिळणं कठीण आहे तिकडे कारण विजेचे पैसे कठीण आहे त्याचे अनुभव आहेत ठोंबरे साहेबांना आम्हाला त्या भानगडीत पडू नका पण तुम्ही शक्यतोवर बी हेवी मोलायसेस तयार करा माझं ठोंबरे साहेबांचं एक मत आहे साखर कमी तयार करा आणि आमच्यासारख्या लोक आहे माझ्याकडे 2 लाख टन मोलायसेस लागतो वर्षाला आम्ही मराठवाड्यातून विकत घेतो तर मार्केटमध्ये सध्या खूप चांगले भाव आहे आम्ही ठोंबरे साहेबांचा मोलायसेस आमच्याकडेच विकत घेतो त्यामुळे बी मोलायसेस कॅश पेमेंटने विकता येतं कोऑपरेटिव्हमध्ये व्यवस्था आहे तुम्ही नका करू तिकडे नंबर 1 मध्ये एक भाव राहतो नंबर 2 मध्ये खालून पैसे द्यावे लागतात पण हा एक बी मोलायसेस विका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेस मडपासून पुढे मागे CNG तयार करा मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी परवा सगळ्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाल्या ट्रॅक्टर कंपन्यांची मीटिंग घेतली आणि फ्लेक्स इंजिनवर आता ट्रॅक्टर आणण्याचा त्यांनी मला मान्य केलेलं आहे म्हणजे इथेनॉल आणि CNG वर ट्रॅक्टर चालणार आणि हा ट्रॅक्टर जर इथेनॉल आणि CNG वर चालला तर प्रत्येक शेतकऱ्याचे वर्षाचे 1 लाख रुपये वाचणार आहे कारण डिझेल महाग आहे माझ्याकडे फ्लेक्स इंजिनची टोयोटोची इनोवा आहे ती 100% इथेनॉलवर चालते आणि त्या इथेनॉलवर चालल्यामुळे वीज तयार करते 60% तर पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये त्याचा खर्च आहे पेट्रोलचा भाव येतो 25 रुपये लिटर
त्याचबरोबर हा CNG तुम्ही तयार करा आणि इथंच एक CNGचा पंप टाका. ठोंबरे साहेबांनी टाकला. आणि मी आत्ताच एक 8-10 महिन्यापूर्वी बजाज कंपनीची मोटरसायकल पुण्यात लॉन्च केली CNGवरची. त्यांनी सांगितलं की मोटरसायकल जेव्हा पेट्रोलवर चालते तेव्हा ₹2.40 पर किलोमीटर खर्च येतो आणि मोटरसायकल जर CNGवर चालते त्याचा खर्च ₹1 येतो. आणि आता बजाज, TVS, हिरो, होंडा माझ्या आग्रहाखातर सगळ्या मोटरसायकल इथेनॉलवर आल्या आहेत. आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवर सगळ्या गाड्या टाटा, महिंद्रा, हुंडाई, नंतर टोयॅटो ह्या सगळ्या गाड्या आल्या आहेत. थोडी अडचण आहे की सरकारमध्ये GR निघताना ते जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी खुटी मारतातच कुठेतरी. तर पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं त्यात 5% GST आहे आणि त्याच्यानंतर वरती इथेनॉल विकलं तर 18% आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप टाकावे आणि आपल्या गावातल्या गाड्या 4 व्हीलर, ट्रॅक्टरमध्ये गावातच जर इथेनॉल वापरलं तर ठोंबरे साहेब म्हणतात ती समस्या राहणार नाही. त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखान्याचा उतारा 12% झाला पाहिजे. तो खाली जाता कामा नये. एकरी 60 टनापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. उत्पादन खर्च नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, ड्रोन डिस्प्रेइंग, त्यामुळे आपण तो खर्च जवळपास 7,000 ते 8,000 रुपये एकरी कमी करू. उत्पादन वाढवू म्हणजे शेतकरी खुश राहणार. कारण भाव वाढवणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. आणि ज्याचा उल्लेख आता ठोंबरे साहेबांनी केला, AI इन ॲग्रिकल्चर. शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहेत प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार, त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला. नंतर आमच्या इथून 70-80 शेतकरी मी तिथे पाठवले होते. आणि आता आमच्याकडे ॲग्रो व्हिजन आहे 22, 23, 24. आता 5 लाख शेतकरी येतात. 40 वर्कशॉप आहे. आमच्याकडे 2 वर्कशॉप झाले. आणि आजकाल मी ठरवलं की वर्कशॉपमध्ये फी लावायची. मी स्पेनला गेलो होतो, व्हॅलेन्शियाला. तिथला संत्रा बघितला, शूटिंग केलं. हे एवढं मोठं स्क्रीन लावलं आणि 250 रुपये तिकीट लावलं. हे फुकटातल्या भाडोत्री लोक जे सभेत आणता तुम्ही का चहा पाणी नाश्ता जेवण फुकट, चलो गडकरी साहब की सवाय रॅली में चलो, हा लफडा नाही. त्याला म्हणा 250 रुपये तिकीट. 650 लोक आले. 4.5 तास डायरी घेऊन बसले आणि पूर्ण लिहून घेतलं. ब्राझीलमध्ये एका एकरामध्ये 30 ते 40 टन संत्रे होतात आणि आमच्याकडे नागपूर, विदर्भात 3 ते 5 टन होतात. तिथे एकरामध्ये 340 झाडं आहे, आमच्याकडे 100 झाडं आहेत. ते 1 फूट झाड मोठं झालं की कापून टाकतात फांट्या. आम्ही वाढवतो. आता विदर्भात एवढी आग लागली की सगळे शेतकरी आता स्पेनच्या टेक्नॉलॉजीने आणि इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागले. आम्ही कलम नर्सरी चांगल्या करायला लागलो आणि आता यावेळी टार्गेट ठरवलं की 15 ते 20 टन उत्पन्न झालं पाहिजे. हे शक्य आहे. कठीण आहे पण करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून सायंटिफिक रीतीने आपण जर AIचा उपयोग केला तर AI म्हणजे काय आहे? हे डेटा आधारित शेती आहे. सेन्सर, ड्रोन आणि सॅटेलाईटच्या मदतीने माती, पाऊस आणि पिकाच्या आरोग्याचं AI मॉडेल्स रिअल टाईम माहिती देतात. आता माझ्याकडे शेतात मी लावला एक वेदर स्टेशन आहे. ते मला सगळं हवामानापासून सगळं देतात. आणि पहिले जमिनीची आपण परीक्षा करतो, आपल्याकडे लॅबॉरेटरी आहे. हे स्टेशन लागलं आहे वेदरचं. आणि जमिनीत ओलावा किती आहे ते कळतं. आणि त्यामुळे आपल्याला केव्हा पाणी द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, ड्रिपनी पाणी देतो आपण, कोणतं खत द्यायचं आहे. आता माझ्या मोबाईल फोनवर आलं की 8 दिवसांनी तुमच्या उसावर हा रोग येणार आहे. आणि माझ्या शेतातले फोटो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनी ते फोटो घेऊन माझ्याकडे मोबाईलवर पाठवले. आणि त्या ह्याच्यातून मला आता कळलं आधीच 8 दिवस काय कोणतं पाणी द्यायचं, किती द्यायचं. त्यामुळे खताचा खर्च कमी होतो, पाण्याचा वापर कमी होतो. आणि आता ठोंबरे साहेबांनी जसं सांगितलं तर एका शेतकऱ्याला 180 टन एकरी आता ऊस. टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर ताबडतोब हे होईल. आणि याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि
या सगळ्यामध्ये आता आम्ही विदर्भात काम सुरू केलं आहे. 22, 23, 24 तुम्हाला जमलं तर या आणि हे सेमिनार अटेंड करा. प्रबोधन प्रशिक्षण. आणि अभिमन्यूला माहिती आहे, अभिमन्यू जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता होता तेव्हा रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग होता आणि तो वर्ग झाल्यावर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्याला मिळालं होतं. शेती हे तंत्रज्ञान आहे. उत्पादन वाढवायचं असेल तर तंत्रज्ञान शिकलं पाहिजे आणि म्हणून AIचा उपयोग करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की कारखान्याच्या बाबतीमध्ये टेक्निकली ठोंबरे साहेबांनी पण सांगितलं, आपण जेवढा बगास वाचवू तेवढा तो फायदा आपला होणार. त्यामुळे हाय प्रेशर बॉयलर पाहिजे. आज आपण आता पहिली सुरुवात आहे, पण पुढे ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाने कशा सुधारणा करता येईल ती करू. डिस्टिलरीला सध्या जाऊ नका, कारण इथेनॉलचं प्रोडक्शन सरप्लस आहे. मी काही याच्यावर बोलत नाही सध्या, पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आता पुण्यामध्ये जे ARAI आहे तिथे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार केलेला आहे. आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलचं अल्टरनेटिव्ह आहे. आणि ते जर आलं तर आपण डिझेलमध्ये 15% टाकू शकू. आणि आता आयसोब्युटेनॉलवर आधारित आपण ऑटोमोबाईल इंजिन तयार करणार आहे, ट्रॅक्टरचं इंजिन. आणि किर्लोस्करनी 2 जनरेटर सेट तयार केले, एक इथेनॉलवरचा आणि एक आयसोब्युटेनॉलवरचा. दोन्ही पण पुण्यात मीच लॉन्च केले. आणि जर आयसोब्युटेनॉल तयार झालं तर डिझेलचा पर्याय ठरणार आहे. आणि पेट्रोलपेक्षा डिझेलचा वापर 5-6 पटीने जास्त आहे. त्यामुळे नवीन मार्केट मिळेल. आणि आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. वीज तयार झाली. ऊर्जादाता नाही, इंधनदाता झाला. इथेनॉल तयार झालं. आता इंधनदाता नाही तर बायोमासपासून बगासपासून आम्ही डांबर तयार केलं. सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन आणि प्राजने मिळून एक आमच्याकडे नागपूर जबलपूर रोडवर 1 किलोमीटर हायवे शेतकऱ्यांच्या बायोमासपासून तयार करून डांबर तयार करून उत्तम बनवला. तो सर्टिफाय झाला की पेट्रोलियम डांबरापेक्षा ते चांगला आहे. आणि शेतकऱ्यांनी हवाई इंधन तयार झालं. आता मी स्वतः स्पाइस जेटचं विमान ज्यावेळी पहिल्यांदा आणलं तेव्हा स्पाइस जेटचे मालक अजय सिंह माझ्याकडे आले. मी म्हटलं तुम्हारा विमान लाओ. तो म्हणे मेरे विमान में अगर ये तुम्हारा ईंधन डाला और विमान बिगड़ गया तो मेरा नुकसान होगा. बोला तेरे बहुत काम किए, एक विमान मेरे नाम पे छोड़ देना. अतिशय उत्तम रीतीने आलं. विस्तारा कंपनीचं विमान पूर्ण चाललं. आणि आता लवकरच तो दिवस दूर नाही आहे की आता आपला शेतकरी हवाई इंधन दाताही होणार आहे. हे गहू, मका, ज्वारी, सोयाबीन हे लावा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा, पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही. आपल्याला नवीन विचार केला पाहिजे. अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिनदाता, हवाई इंधनदाता आणि आता हायड्रोजन दाता. आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय. हे 22 लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबईसारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. प्रयोग केले पाहिजे. पाशाजीने म्हटलं बांबूचा प्रयोग झाला, अजून बांबू जमलं नाही बरोबर. माझा मुलगा आता 2,500 कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतोय, तर ते कोळशाचा आहे. तर मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्यात कंडिशन टाका म्हटलं, याला 20% बायोमास टाका. आता बांबू हा व्हाईट कोल म्हणून 8 MM तुकडे करून तो कोळशाच्या जो वापरला गेला तो लाखो टन बांबू लागेल. तर शेतकऱ्याला बांबूपासून पैसे मिळतील. येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं पाहिजे. आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, जैविक शेती असेल, असे अनेक प्रयोग सुरू आहेत. जे चांगलं असेल ते स्वीकारलं पाहिजे. आणि ऊसाचं पीक हे असं हुकमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने पैसा देतं.
तुम्ही एकरी उत्पादन खर्च किती, तुरीचं उत्पादन किती बघा, कापसाचं किती बघा, ज्वारीचं किती आहे बघा, तांदूळाचं किती आहे बघा, ऊसामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे. अभिमन्यूजी, आपल्या कारखान्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती असलं पाहिजे. नाही तर 40 टनामध्ये शेतकरी घाट्यात गेला तर तो ऊस लावणं बंद करून देईल. आणि त्यांनी ऊस लावणं बंद केलं तर कारखानाच चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठोंबरे साहेबांसारखे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून हा कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे. आणि हा यशस्वी करण्याची ताकद, कुवत आणि क्षमता अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. आणि त्यांची हिंमत वाढवण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दामून या कार्यक्रमाकरता आलो. गेल्या काही 5-7 दिवसात सतत मी बिहारमध्ये होतो. आमच्याकडे आता कार्यक्रम सुरू आहे सांस्कृतिक महोत्सवाचे. वेळ नव्हती. अभिमन्यू नागपूरला आला आणि मला म्हणाला की मला तुम्ही तारीख देत नाही तर मी तुमच्या घरून जातच नाही, इथेच बसतो. मी म्हटलं देतो तारीख. मी मुद्दामून हा प्रयोग यशस्वी व्हावा याकरता हृदयातून शुभेच्छा देण्याकरता आलो. माझी इथल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या कारखान्याला सहकार्य करा. कारखान्याचा जसा जसा उत्पादन वाढेल, प्रॉफिट वाढेल, भाव पण वाढेल. पण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, हिला एका दिवसात मारण्याचा प्रयत्न नका करू, समजून घ्या. आणि हा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे. हा कारखाना या भागातली इकॉनॉमी, या भागातल्या तरुण माणसाला रोजगार देईल. या भागातलं आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि अभिमन्यूला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या कारखान्यामध्ये निश्चितपणे निळकंठेश्वराच्या कृपेने उत्तम यश मिळेल असा दृढ विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि मी मनापासून त्यांना या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.